शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो. पंप भरणं चालू आहे. आज फवारणी घेत आहोत आम्ही. कोणती घेणार आहे ते तुम्हाला बोर्डवरून मी समजावून सांगतो. फक्त पंप भरून औषध ऊस केवढा आलेला आहे ते तुम्हाला दाखवतो. एक मिनिट महाराज थांबा तुमच्या पाठीमध्ये. शेतकरी मित्रांनो हाईट किती घेतलेली आहे पाहू शकता. आता हे महाराज आहेत, त्यांनी पूर्ण मोठा हे केलेला आहे. पूर्ण हात वर केलेला आहे मी. आता आम्ही कोणती फवारणी घेतलेली आहे हे तुम्हाला बोर्डवर समजावून सांगतो. साधारण 145 दिवस झालेले आहेत. 4 महिने आणि 25 दिवस. चार फुटणार काय हां सोडतो चार बघा त्यातलं जेव्हा तुम्ही ती गॅप करतो तुम्हाला सोडतो हां ती गॅप ती भरतो मी काय मी माझं मारून पाला टाकतो काय हां जातो सेंटरला पडतंय असं जाऊन काय करते बरोबर. शेतकरी मित्रांनो आपण आता बोर्डवर जाऊया आणि तिथं तुम्हाला मी समजावून सांगतो कोणती कोणती आज फवारणी घेतलेली आहे आपण ते. सगळीकडे एकसारखा ऊस आहे, तुम्ही पाहू शकताय. तर शेतकरी मित्रांनो 1 एकरासाठी आम्ही काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. 1 एकरासाठी 200 लिटर पाणी, 200 लिटरची पाण्याची टॉकी जी आहे तेवढं पाणी सफिशियंट होतं. म्हणजे 10 पंप आपल्याला पुरेसे होतात. आपल्याला GA घ्यायचं आहे 7 ग्रॅम, 6BA घ्यायचं आहे तेही 7 ग्रॅम. तर शेतकरी मित्रांनो झेब्रेलिक ॲसिडमुळं काय होतं, 2 कांडीतील अंतर जे आहे ते चांगलं डेव्हलप होतं. 6BAमुळं वाढीला चालना मिळते, जोर मिळतो. 6BA जर तुम्हाला मिळालं नसेल किंवा तुमच्या घरचं नारळ असतील तर नारळाचं पाणी 6 ते 7 नारळ घ्या आणि त्याचं पाणी तुम्ही 6BAच्या ऐवजी वापरू शकताय. त्यानंतर 130045 1.5 किलो घ्यायचं आहे. 130045 1.5 किलो घ्यायचं आहे. त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट
तेही 1.5 किलो घ्यायचं आहे. नायट्रेट, कॅल्शियम नायट्रेटमुळं कॅल्शियमची कमतरता भरून निघते. 13-00-45मुळं आपल्या कांडीला वजन यायला सुरुवात होते आणि पक्वता चांगली होते. साखरेचं प्रमाणही चांगल्या पद्धतीनं वाढतं, त्यामुळे वजनही 13-00-45मुळं वाढतं. त्यानंतर आपल्याला गोदरेज विपुल बूस्टर घ्यायचं आहे. बूस्टर, तर यामध्ये ट्राय कॉन्टिनॉल हा घटक येतो आहे. हे 200 मिली घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 200 मिली गोदरेज विपुल बूस्टर घ्यायचं आहे. यामध्ये ट्राय कॉन्टिनॉल म्हणून घटक येतो. याच्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते आणि त्याच्यामुळं अन्न तयार करण्याची गती जी आहे ती फास्ट होते आणि त्यामुळं वाढ चांगली होते. त्यानंतर सीवीड एक्स्ट्रॅक्ट घ्यायचा आहे. सीवीड एक्स्ट्रॅक्ट कोणत्याही कंपनीचं घेऊ शकताय तुम्ही शेतकरी मित्रांनो. सीवीड एक्स्ट्रॅक्ट बायोटा एक्स घेऊ शकताय, त्याचेही रिझल्ट अतिशय चांगले आहेत. ते 200 मिली घ्यायचं आहे. याच्यामध्ये सगळे घटक आहेत. NPK आहे, सेकंडरी आहे, मायक्रोन्यूट्रंट्स आहेत, त्यामुळे GA6B सगळंच येतं. ऑक्सिजन सगळ्या प्रकारचे घटक येतात. त्यामुळे हे सीवीड एक्स्ट्रॅक्टचं रिझल्ट अतिशय चांगले आहेत. त्यानंतर आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे, स्टिकर. त्यानंतर कीटकनाशकमध्ये हमला 200 ml आणि बुरशीनाशकमध्ये कॉन्टाप वापरू शकता 200 मिली. अतिशय रिझल्ट यांचेही चांगले आहेत. एक तर सकाळी घ्या शेतकरी मित्रांनो, सकाळी 10च्या आत फवारणी घ्या. त्यानंतर दुपारी 4 नंतर घ्यायला काय हरकत नाही. असं तुम्ही फवारणी घेतलात तर रिझल्ट अतिशय चांगले येतात. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. असेच